नववर्षाचे स्वागत म्हणजे केवळ जल्लोष नाही तर समाजासाठी सकारात्मक संकल्पही असू शकतो। याचं उत्तम उदाहरण यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा गावाने दिलं आहे। दारू मटण पार्ट्यांसारख्या व्यसनांना आळा घालण्याकरिता गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभात फेरी काढत व्यसनमुक्तीचा ठाम संदेश दिला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा गावात नववर्षाचे स्वागत एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आलंय। गावात वाढत असलेल्या दारू मटण पार्ट्यांसारख्या व्यसनांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेत समाज प्रबोधनाचा मार्ग निवडलाय। या उपक्रमाची सुरुवात पहाटे ग्रामसफाईने करण्यात आली। यानंतर भजन कीर्तनाच्या गजरात गावातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली। या प्रभात फेरीत व्यसनमुक्ती, सदाचार, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कृत जीवनशैली यावर प्रभावी जनजागृती करण्यात आली। गावातील भजन कीर्तन देवस्थान मंडळी, श्रीकांत जांबुवंतराव खरबडे आणि त्यांच्या सहकारी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे नेतृत्व केलेत। यावेळी महाराष्ट्र पुरस्कृत व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त पारायण मधुकर खोडे महाराज यांचे पुतणे हरिभक्त पवन महाराज खोडे यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केलेत। कोर्टा गावाने उचललेला हा आदर्श इतर गावांनीही घ्यावा असे आवाहन त्यांनी केलेत। या प्रसंगी अनेक ग्रामस्थांनी दारू व व्यसनांपासून कायमची दूर राहण्याचा संकल्प केलाय, तर काही ग्रामस्थांनी मांस व मच्छी सेवन टाळण्याचा निर्धार करत खोडे गुरूंच्या हस्ते तुळशी माळ धारण केली आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजाला सकारात्मक दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असून कोर्टा गावाने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहेत। नववर्षाच्या स्वागताकरिता फक्त जल्लोष नव्हे तर व्यसनमुक्तीचा संकल्पही आवश्यक आहे, हे कोर्टा गावाने दाखवून दिलं आहे। असा आदर्श उपक्रम इतर गावांनीही स्वीकारल्यास समाज निश्चितच अधिक सुसंस्कृत होईल।